माणूस एकसंध झाला समाजामुळे, समाज शिस्तबद्ध झाला आदर्श शासन व्यवस्थेमुळे, आणि शासन व्यवस्था नियंत्रणात होऊ शकते ती विचारधारा म्हणजेच राजकारण किंवा राजनीतीमुळे. आज कितीही बदनाम वाटत असले तरी आदर्श शासन निर्मितीसाठी राजकारण आणि राजनीती अत्यंत महत्त्वाचे आहे. हजारो वर्ष जगाच्या पाठीवर असे राजनैतिक विचार मांडणारे व्यक्ती आणि त्यांचे सिद्धांत यांचा परिचय करून देणारी साहित्य उत्सवची विशेष शृंखला ऐकणार आहोत निखिल देशमुख यांच्यासोबत. राजधर्म साहित्य उत्सव. नमस्कार. राजधर्म मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पहिल्या 2 भागांमध्ये प्लेटो आणि राज्यशास्त्र याबाबत थोडक्यात माहिती मिळवली. आपल्या दुसऱ्या भागामध्ये आपण राज्यशास्त्र आणि राजकारण यामधील फरक समजून घेतला. तर आता आपण राज्यशास्त्र हे एक सर्व शास्त्रांचं शास्त्र म्हणजे मास्टर सायन्स ऑफ ऑल सायन्स असं ज्याने म्हटलेलं आहे त्या अरिस्टॉटल याच्याबद्दल माहिती मिळवूया. आपणास राजकारण म्हणजे हे नेहमी गलिच्छ आणि घाणेरडं वाटत आलेलं आहे. राजकारण तसं पाहिलं तर 2 प्रकारे वापरलं जाऊ शकतं. एक म्हणजे आपण करतो ते, आणि दुसरं म्हणजे कोणी राजकीय दृष्ट्या आपला वापर करून घेता येते. आता प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि प्रत्येक संस्थेमध्ये राजकारण हे आहे हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं. एक साधं उदाहरण आपल्या घरातलं घ्यायचं झालं तर समजा आपण मेथीची भाजी करतोय. आता ती मिरची मध्ये केलेली चविष्ट लागेल की लाल तिखट वापरून केलेली चविष्ट लागेल की ठेचा घालून केलेली चविष्ट लागेल की आणखी काय, लसूण अद्रक कसं घालायचं, काय घालायचं, ज्याच्या त्याच्या आवडी आणि काय म्हणू आपण त्याला एक चवीचा प्रश्न आहे, कोणाला कसं आवडतं. परंतु याच्यामध्ये मग राज्यशास्त्राचा काही वापर होतो का? तर अर्थातच नाही. परंतु हीच मेथीची भाजी जर तुमच्या कुठल्या कुटुंब सदस्याला आवडत असेल तर स्पेशल त्याच्या पद्धतीने करून तुमच्या मनातली एखादी गोष्ट जर त्याच्याकडून करून घ्यायची असेल किंवा तुमचं एखादं मत जर त्याला पटवून द्यायचं असेल तर तुम्ही जेवता जेवता त्या विषयावरती चर्चा करू शकता. हे झालं राजकारण. म्हणजेच थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की आपलं मत किंवा आपला डावपेच हा दुसऱ्याला पटवून सांगणे किंवा त्यांच्यावरती लादणे, तसेच पटलेलं असेल तर तो टिकून कसा राहील या दृष्टीने प्रयत्न करणे, आणि टिकून असेल तर आणखी मजबूत कसा होईल या दृष्टीने प्रयत्न करणे, याकरिता जे डावपेच वापरले जातात त्यालाच आपण थोडक्यात राजकारण म्हणू, अशी एक माझी साधी आणि सोपी राजकारणाबाबतची व्याख्या आहे. तर या प्रकारे मेथीच्या भाजीचं उदाहरण, जी चविष्ट बनवायची, कशात बनवायची, हा झाला गृहशास्त्राचा विषय. परंतु ती भाजी आवडीच्या म्हणजे ज्याला जी आवडत असेल त्याच्याकडून एखादं मत वर नमूद केल्याप्रमाणे त्याच्यावरती लादणे किंवा त्याला पटवून देणे, त्या भाजीचा वापर करून, हे झालं राजकारण. म्हणजे हे झालं राज्यशास्त्राचं वापरलेलं अस्त्र. म्हणजेच असं म्हणायला वाव आहे की आज प्रत्येक क्षेत्रामध्ये राज्यशास्त्राने आपले पाय पसरवलेले आहे, आणि हेच सिद्ध केलंय ते अरिस्टॉटल यांनी. त्याबाबत आता आपण जाणून घेऊया. अरिस्टॉटल याला राज्यशास्त्राचा जनक म्हणतात, कारण त्याने राज्याचा उदय, राज्याची निर्मिती, कुटुंब व्यवस्था, प्रॉपर्टी, त्या काळी असलेली गुलामगिरीची प्रथा, क्रांतीची कारणे व त्यावरील उपाय याबाबत तर्कशुद्ध, तौलनात्मक आणि अभ्यासपूर्ण मांडणी केली. म्हणूनच त्याला राज्यशास्त्राचा जनक असे म्हटले जाते. प्लेटो याचं आदर्शवादी राज्य होतं, परंतु ते वास्तववादी दृष्टीने पुढे नेण्याचं कार्य हे अरिस्टॉटल यांनी केलेलं आहे. आजही 2000 ते 2500 वर्षापूर्वीची ही गुरु शिष्याची जोडी जगाला भुरळ पाडते आहे. त्यांच्या विचारांच्या प्रभावाखाली जग आजही आहेच. अरिस्टॉटलला वास्तववादी विचारवंत किंवा व्यवहारवादी विचारवंत म्हणण्याचं कारण म्हणजे
कुठल्याही संस्थेविषयी किंवा व्यक्तीविषयी किंवा कुठल्याही बाबीविषयी विचार मांडताना तो टोकाची भूमिका घेत नाही, तर एक सुवर्ण मध्य साधतो. तसेच तत्कालीन उपलब्ध असलेल्या जवळजवळ 158 राज्यघटनांचा अभ्यास, त्या तत्कालीन परिस्थितीमध्ये तुलनात्मक अभ्यास त्याने केल्याचंही आढळून येतं. आणि एरिस्टॉटल याने प्रथमच राज्यशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र आहे तसं नाहीच, तर ते सर्व शास्त्रांपेक्षा श्रेष्ठ असं शास्त्र म्हणजे मास्टर सायन्स ऑफ ऑल सायन्सेस असं प्रथमच म्हटलं. एरिस्टॉटल याचे वडील एक राजकीय वैद्य होते, त्यामुळे शास्त्रांचा अभ्यास हा त्याने लहानपणापासूनच केला. त्याच्या वडिलांचा त्याच्यावरती फार मोठा प्रभाव होता. पुढे प्लेटोचा प्रभाव त्याच्यावरती पडला, परंतु प्लेटोच्या पूर्ण विचारांचा स्वीकार त्याने केल्याचे दिसत नाही. मित्रांनो, एरिस्टॉटल हा प्लेटोचा शिष्य, तर एरिस्टॉटलचा शिष्य हा सिकंदर. तर सिकंदरच्या मृत्यूनंतर एक अशी घटना एरिस्टॉटलच्या आयुष्यात घडली होती, ज्यामुळे त्याला राज्य सोडून जावं लागलं, ते नगर सोडून जावं लागलं. पण ते नगर सोडून जात असताना त्याने एक कोटेशन केलं होतं, एक कोट केलं होतं की मी घाबरून पळून जात नाही आहे, तर मी अथेन्सवासियांना तत्वांच्या विरोधात दुसरा गुन्हा करण्यास भाग पाडणार नाहीये. त्यांच्याकडून तत्वांच्या विरोधात दुसरा गुन्हा घडू नये अशी माझी इच्छा आहे. मी घाबरलेलो नाहीये, त्यामुळे मी फक्त निघून जात आहे. तर हे आपल्याला आठवण करून देते पहिल्या भागात झालेल्या आपल्या सुक्रात याच्या मृत्यूदंडाबाबत. त्यालाही मृत्यूदंड दिला गेला होता आणि एरिस्टॉटल हा मॅसिडोनियाचा समर्थक असल्यामुळे विद्रोहामध्ये त्याच्या सुद्धा विरोधात लोक होते. एरिस्टॉटल हा लहानपणापासूनच फार जिनियस होता. त्याच्या घरी भरपूर पुस्तके होती. प्लेटोने त्याच्या घराला द रीडर्स हाऊस असं सुद्धा म्हटलं होतं. एरिस्टॉटल ह्याने लायसम नावाच्या अकॅडमीची स्थापना त्याच्या वयाच्या 53व्या वर्षी केली. एरिस्टॉटल याने जवळजवळ 300 ते 400 पुस्तके किंवा ग्रंथांची रचना केली. मग ते मानवी शरीर शास्त्रावरती असतील, ऋतुविज्ञानावरती आहेत, काही साहित्यावरती आहेत, परंतु जी आपल्या कामाची आहे राज्यशास्त्रावरती, ती म्हणजे द पॉलिटिक्स आणि द कॉन्स्टिट्यूशन, ही दोन महत्वाची आहेत. आणखीही बरेच राज्यशास्त्रावरती सुद्धा त्याने ग्रंथ आणि पुस्तकांचे लेखन केलेले आहे. आता आपण बघूया एरिस्टॉटल ह्याचे राज्यासंदर्भाचे विचार. तत्कालीन परिस्थितीमध्ये दोन सिद्धांत होते की राज्याची निर्मिती ही कशी झाली. एक होता सामाजिक कराराचा सिद्धांत आणि दुसरा होता, ज्याला आपण ऐकलेलंच आहे इतिहासामध्ये बरेचदा, द थेअरी ऑफ डिवाइन राईट्स. सामाजिक करार म्हणजेच सोशल कॉन्ट्रॅक्ट. द थेअरी ऑफ डिवाइन राईट्स म्हणजे राजा हा देवाचा दूत आहे, तो पृथ्वीवर आला, देवाने त्याला पाठवले, अशी एक ती थेअरी होती. या दोन्ही थेअरींना नाकारून एरिस्टॉटलने मांडलेला राज्याच्या निर्मितीचा सिद्धांत हा प्रासंगिक आहे आणि तो आजही मानला जातो. एरिस्टॉटल म्हणतो की राज्य हे एक मानवनिर्मित संस्था नसून ते स्वाभाविक नैसर्गिकदृष्ट्या निर्माण झालेलं आहे. तो म्हणतो की राज्याची निर्मिती हा म्हणजे मानवाच्या विकासाचाच परिणाम आहे, म्हणजेच पूर्ण मानवजातीच्या विकासाचा एक परिणाम आहे. आपण ऐकलं असेल एक कोटेशन जे एरिस्टॉटलचंच आहे की मॅन इज अ सोशल एनिमल. माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे आणि तो आयसोलेशन म्हणजेच एकटा राहू शकत नाही. तर राज्याची निर्मिती म्हणजेच माणसाच्या दोन गरजा असतात विशेषतः. एक म्हणजे भौतिक गरज आणि दुसरी म्हणजे मानसिक गरज. भौतिक गरज म्हणजे खायला प्यायला लागणे वगैरे आणि इतर सुखसुविधा. या पूर्ण झाल्यास तर मानसिक गरज ती म्हणजे मग काही मानसिक गोष्टी असतात त्या परिपूर्ण व्हायला हव्या. त्याकरिता परिवाराची गरज निर्माण झाली, प्रजननाची गरज निर्माण झाली, मग स्त्री आणि पुरुष एकत्र आले आणि याच्यामधूनच एक परिवाराची, कुटुंबाची निर्मिती झाली
तर राज्याची एकाई म्हणजेच परिवार याची निर्मिती झाली. मग हे परिवाराची निर्मिती झाली म्हणजे इथेच थांबलं नाही. त्या परिवारांचं एकमेकांशी कन्व्हर्सेशन वाढलं, संवाद वाढला आणि त्यामधून कसबा, ग्राम निर्माण झाले. परंतु त्याने देखील समस्या सुटतीलच असं नव्हतं, कारण बाह्य आक्रमण आणि इतर बाबी यांचे धोके हे होतेच. आणि मग ते टाळण्याकरिता हळूहळू राज्याची निर्मिती झाली. तर अशा प्रकारे राज्याची निर्मिती झाल्याचा एरिस्टॉटल याचा दावा आहे. एरिस्टॉटल यांच्या राजकीय विचारांबाबतचा आणखी एक महत्वाचा पाडाव म्हणजेच त्याचे सरकार संबंधीचे विचार, द थॉट्स अबाउट गव्हर्नमेंट. त्याने सरकारला 6 भागांमध्ये विभाजित केलेले आहे. म्हणजेच शक्ती किती व्यक्तींच्या हाती आहे, जर ती जनहितार्थ काम करत असेल तर ते चांगले रूप आहे सरकारचे, आणि जर ते स्वतःच्या स्वार्थासाठी करत असेल तर ते वाईट रूप आहे. तर शक्ती जर एकाच्या हाती असेल आणि ते जर जनहितार्थ काम करत असेल तर ते झालं राजतंत्र. परंतु हेच जर एकाच्या हाती शक्ती असेल आणि तो स्वतःचेच खिशे भरतोय, धन दौलत कमावतोय, तर ते झालं मग निरंकुश तंत्र. जर पॉवर म्हणजे शक्ती ही काही लोकांच्या हाती असेल आणि ते जनहितार्थ काम करत असेल तर त्याला म्हटलं जाईल कुलीन तंत्र. आणि हीच शक्ती काही लोकांच्याच हाती आहे परंतु ते स्वार्थासाठी काम करत असेल तर त्याला म्हटलं जाईल धनिक तंत्र. इथे लक्षात घेण्याची बाब ही आहे की पहिल्या याच्यामध्ये शक्ती म्हणजेच पॉवर ही एकाकडेच आहे, निरंकुश प्रभुसत्ता आहे. दुसऱ्यामध्ये ती काही लोकांकडे विभाजित झालेली आहे, त्यातही 2 भाग आहेत. पहिला आहे कुलीन तंत्र जे जनहितार्थ काम करते, लोकांच्या कल्याणाकरिता काम करते. दुसरा भाग आहे जी स्वार्थासाठी काम करते, लोकांच्या हिताची काही पडलेली नाही आहे, त्याला म्हणतात धनिक तंत्र. आणि हीच शक्ती जर मग अनेक लोकांकडे असेल, जास्त व्यक्तींकडे असेल तर त्याला म्हणतात पॉलिटी, कारण ती जनहितार्थ काम करेल. आणि जर ही शक्ती अनेक लोकांकडे आहे परंतु ते जनहितार्थ कार्य करत नसेल तर त्याला म्हणतात लोकतंत्र, म्हणजेच आता ज्याचं रूप आहे लोकशाही. लोकशाही याला प्लेटोने आधी आणि नंतर एरिस्टॉटलने सुद्धा एक भ्रष्ट शासन व्यवस्था म्हणून त्या काळी म्हटलं होतं, कारण त्यांचा असा आरोप आहे की एरिस्टॉटल यांचे गुरु प्लेटो आणि त्याचे गुरु सॉक्रेटिस यांना जी मृत्यूदंडाची शिक्षा मिळाली ती फक्त लोकतंत्र यामुळेच मिळाली असं प्लेटोचा आरोप आहे. आणि एरिस्टॉटल याने सुद्धा आपण वर बघितलंच आहे की मी अथेन्स वासियांना तत्वाच्या विरोधात दुसरा अपराध करू देण्याची संधी देणार नाही, याबाबत त्याने आधीच स्पष्ट केलं होतं. आणि लोकतंत्र हे एक सर्वात भ्रष्ट असल्याचं त्याचं मत प्लेटोप्रमाणे आहे. एरिस्टॉटल ह्याने सायकल ऑफ गव्हर्नमेंटचा सिद्धांत दिला. म्हणजेच आपण वर पाहिल्याप्रमाणे आधी राजतंत्र जर भ्रष्ट झालं तर निरंकुश तंत्र भ्रष्ट झालं तर काही लोक एकत्र येऊन एक सरकार स्थापन करतील, ते म्हणजे कुलीन तंत्र. ते जर भ्रष्ट झालं तर मग काही धनिक, काही सेठ त्यावेळेचे ते एकत्र येऊन त्याला पदच्युत करून सरकार स्थापन करेल, ते म्हणजेच धनिक तंत्र भ्रष्ट झाल्यानंतर एक पॉलिटी तंत्र म्हणजे सत्ता ही काही अनेकांच्या हातात येईल, ते म्हणजेच पॉलिटी, ज्यामध्ये शेतकरी आणि काही राज्यातील नागरिक हे सर्व एकत्र येऊन पॉलिटी तंत्राची स्थापना करतील. तेही भ्रष्ट झालं तर मग लोकतंत्र येईल, आणि लोकतंत्र भ्रष्ट झालं तर परत राजतंत्र. ही सायकल ऑफ गव्हर्नमेंटची थेअरी एरिस्टॉटल ह्याने दिलेली आहे. एरिस्टॉटलचे न्यायासंदर्भाचे विचार, थॉट्स अबाउट जस्टिस. एरिस्टॉटल म्हणतो की न्याय म्हणजे आपला व्यवहार कसा आहे यावरच अवलंबून आहे. जर मी एक सतसत विवेकी माणूस आहे, हा माझा सद्गुण झाला, परंतु इतरांसोबत जर माझा तसाच व्यवहार असेल तर मग तो खरा न्याय झाला. हा झाला आपल्या
वैयक्तिक बाबत. आता न्यायाचे एरिस्टॉटल ह्याने 2 भागांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. पहिला जनरल जस्टिस आणि दुसरा विशिष्ट न्याय. जनरल जस्टिस म्हणजेच सामान्य न्याय, म्हणजेच हे एक संपूर्ण सत्य आहे आणि संपूर्ण ज्या काही चांगल्या गोष्टी आहे त्या म्हणजेच सामान्य न्यायामध्ये येतात. दुसरा आहे विशिष्ट न्याय, पर्टिक्युलर जस्टिस. विशिष्ट न्याय म्हणजेच हा एक सामान्य न्यायाचा एक भाग आहे. हा पुढे 2 भागांमध्ये विभाजित केलेला आहे. पहिला आहे जनरल जस्टिस, दुसरा आहे पर्टिक्युलर जस्टिस. पर्टिक्युलर जस्टिसचे 2 भाग आहेत. तर त्यामध्ये पर्टिक्युलर जस्टिस मधला पहिला भाग म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजेच वाटप. आता राज्यामध्ये जे काही सुखसोयी सुख समाधानाचे साधने असतील किंवा ज्या काही सोयी असतील, खाण्यापिण्याच्या ज्या काही वस्तू असतील, गोष्टी असतील, त्याचं न्यायानुसार सर्वांना समसमान वाटप म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस. आणि त्याच पुढे त्याने एक अनुपातात्मक जस्टिस म्हणून सुद्धा एक सिद्धांत दिलेला आहे. म्हणजेच डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिसचा जनक कोण तर एरिस्टॉटल आणि अनुपातात्मक जस्टिसचा जनक कोण तर एरिस्टॉटलच. आता डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस वाटला म्हणजे याचा अर्थ हा नाही की सर्वांना सर्व समान देणे. तर एखादा व्यक्ती जर 10 रुपयाचं काम करत असेल दिवसाला तर त्याला 100 रुपये देणे म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस नाही, तर अनुपातात्मक जस्टिस. जो ज्या अनुपातामध्ये जशा प्रकारचं कार्य किंवा काम करेल त्याला तशा प्रकारच्या सुविधांचं किंवा सुखसोयींचं किंवा संपत्तीचं वाटप म्हणजेच अनुपातात्मक जस्टिस असं आपण याला म्हणूया. तर हा झाला वितरणात्मक म्हणजेच तर हा झाला डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस म्हणजेच जो विशिष्ट न्याय आहे त्याचा पहिला भाग. फक्त यामध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. पहिला आहे सामान्य न्याय, दुसरा आहे विशिष्ट न्याय. विशिष्ट न्याय पुढे 2 भागांमध्ये येतो. एक म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह जस्टिस आणि दुसरा म्हणजे संशोधनात्मक जस्टिस. तर संशोधनात्मक जस्टिस म्हणजेच की एखाद्या व्यक्तीने समजा कोणाकडे चोरी केलेली आहे तर नागरिकांचा व्यवहारामध्ये संशोधन करणे म्हणजेच ज्याने चोरी केलेली आहे त्याला त्याची शिक्षा मिळावी आणि ज्याच्या घरी चोरी झालेली आहे त्याला त्याचा मोबदला मिळावा. आता आपण बघूया प्लेटोचं तत्वज्ञान म्हणजे फिलॉसॉफिकल त्याचे थॉट्स. त्यामध्ये सर्वप्रथम दास्ताचा सिद्धांत म्हणजेच गुलामांविषयीचे त्याचे मत. प्लेटो म्हणतो की गुलाम हे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे मंदबुद्धीचे आणि जे दरिद्री आहेत असे म्हणजे गुलाम, आणि दुसरे म्हणजे युद्धबंदी जे सैनिक आहेत, दुसऱ्या राज्याचे युद्धबंदी म्हणून आहेत, त्यांना गुलाम म्हणू शकतो. तो म्हणतो की युनानी गुलाम असू शकत नाहीत, युनानी हे श्रेष्ठ आहेत. तो गुलामगिरी या प्रथेचं समर्थन करतो आणि त्या समर्थनार्थ काही तर्क देतो. जसे की तो म्हणतो की गुलामी हा गुलामांकरिता सुद्धा चांगलंच आहे, कारण गुलाम हे मंदबुद्धीचे असतात आणि त्यांचे स्वामी मालक हे विवेकी असतात आणि सत्सद विवेक बुद्धीचे असतात. तर त्यांच्या संगतीत राहून गुलाम सुद्धा सत्सद विवेक बुद्धिवान होऊ शकतात आणि ते गुलाम मग राहत नाही तर ते सुद्धा गुलामगिरी सोडू शकतात. त्यानंतर दुसरा तर्क तो हा देतो की जर गुलाम समाजात नसेल तर मग जे काही चांगले लोक आहेत, जे काही श्रेष्ठ लोक आहेत त्याच्यामध्ये त्यांना कम्फर्ट एक आयुष्य जगता येणार नाही आणि न्यायपूर्ण कामं किंवा इतर जी काही कार्य आहेत ज्यामुळे मानवी समाजाचा आणखी विकास केला जाऊ शकतो ती कार्य त्यांच्या हातातून घडणार नाहीत. तसेच गुलामांविरुद्ध अन्याय हा केला जाऊ नये, तो सहन केला जाऊ नये आणि जर कोणी गुलामांविरुद्ध अन्यायपूर्वक वागत असेल तर त्याला राज्याने शासन करावे असेही त्याचे मत होते. आणि मालकाच्या मृत्यूनंतर सर्व गुलामांना मुक्त केलं जावं. त्याच्या वसियतमध्ये सुद्धा त्याने लिहिलं होतं की माझ्या मृत्यूनंतर दासांना मुक्त केलं जावं. आणि तसेच गुलाम हे एक वांशिक नसावी, म्हणजे गुलामाचा मुलगा गुलामच होईल असं नसावं. आणि युनानी हे श्रेष्ठ असल्यामुळे
युनानींना दास बनवू नये असे त्याचे विचार होते. अरिस्टॉटलच्या फिलॉसॉफीमध्ये पुढील विचार आहे त्याचे क्रांती संदर्भाचे विचार. क्रांतीच्या संदर्भात अरिस्टॉटल म्हणजेच आजच्या क्रांतीबाबत बोलत नाही आहे, तर तो क्रांती म्हणजेच बदल याला 5 भागांमध्ये विभाजित करतो. त्यापैकी पहिलं म्हणजे आंशिक किंवा पूर्ण क्रांती, म्हणजे संविधानामध्ये थोडाफार बदल, म्हणजेच आता डेमोक्रेसी आहे तर डेमोक्रेसी उखडून फेकून राजतंत्राची स्थापना झाली, राजतंत्र उखडून निरंकुश तंत्राची स्थापना झाली, अशा प्रकारचा हा झाला पहिला प्रकार. दुसरा प्रकार म्हणजे रक्तरंजित किंवा रक्तहीन क्रांती. आणि तिसरा प्रकार म्हणजे व्यक्तिगत आणि गैर व्यक्तिगत क्रांती. यामध्येच असं की व्यक्तिगत क्रांती म्हणजे फक्त राजाला किंवा एखाद्या व्यक्तीला हटवणे, आणि गैर व्यक्तिगत क्रांती म्हणजे पूर्ण सिस्टमच चेंज करणे. चौथा प्रकार आहे एका विशिष्ट वर्गाविरुद्धची क्रांती. विशिष्ट वर्ग म्हणजेच श्रीमंताविरुद्धची क्रांती, त्यांच्या विरुद्ध केला गेलेला उठाव, म्हणजेच हा झाला चौथा प्रकार. आणि पाचवा प्रकार आहे विरोकी क्रांती, म्हणजेच वीरांचा उठाव. म्हणजे हा प्रकार म्हणजे हेच की कोणी करिश्माई एखादा नेता असेल तर त्याच्या भाषणांमुळे झालेला उठाव म्हणजेच वीरांची क्रांती आहे. अरिस्टॉटल म्हणतो की क्रांती म्हणजेच उठाव हा 2 कारणांमुळे होऊ शकतो. एक म्हणजे समाजात विषमता निर्माण झाली असेल तर क्रांती होते, त्याला तो जनरल रेव्होल्युशन म्हणजे सामान्य क्रांती म्हणतो. आणि एक दुसरा कारण म्हणजे विशिष्ट प्रकारची क्रांती, ज्यामध्ये सत्तेमधील लोक जर लालची झाले असतील, लोभी झाले असतील आणि ते जर सत्तेचा दुरुपयोग करत असतील तर या कारणाविरुद्ध जो उठाव केला जातो तो म्हणजेच विशिष्ट क्रांती होय. आता हे उठाव होऊ नये किंवा हे उठाव कशा प्रकारे थांबवले जातील तर याबाबत अरिस्टॉटल म्हणतो की सर्वप्रथम संविधानाप्रती सर्वांमध्ये विश्वास आणि श्रद्धा निर्माण व्हावी. तर हे कसं निर्माण व्हावं तर ते शिक्षणाच्या माध्यमातून केलं जावं. आणि दुसरं जो उपाय त्याने सांगितलेला आहे तो म्हणजे शासनकर्ते आणि प्रजा यांच्यामध्ये सुसंवाद निर्माण व्हावा. तसेच कायद्यापुढे सर्व समान या न्यायाच्या तत्वावर जर सर्व राज्यांनी याचं पालन केलं तरीही उठाव हे टाळले जाऊ शकतात. आणि आता आपण बघूया अरिस्टॉटल याचे शिक्षणासंदर्भातील विचार. तर शिक्षणासंदर्भात अरिस्टॉटल म्हणतो की हे त्यांच्या शिक्षण हे मानसिक विकासावर अवलंबून असावं. म्हणजेच मुलांना दिलं जाणारं शिक्षण हे खेळ, जिम्नॅस्टिक इत्यादींबाबतचं असावं. अरिस्टॉटलचं शिक्षण हे वयवर्ष 7 ते 21 पर्यंत आहे. तसेच प्लेटोचं जे आपण मागे बघितलेलं आहे ते सुरू होतं जन्मापासून तर वयवर्ष 50 पर्यंत. अरिस्टॉटल म्हणतो की शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तीच्या चारित्र्याचा विकास व्हावा आणि शिक्षण हे राज्याने नियंत्रित करावे. अरिस्टॉटल शिक्षणाला 2 भागात विभाजित करतो, प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण. प्राथमिक शिक्षण वयवर्ष 7 ते 14 आणि उच्च शिक्षण वयवर्ष 14 ते 21. विषय जवळजवळ समसमानच आहेत, संगीत, जिम्नॅस्टिक, खेळ इत्यादी. अरिस्टॉटलचे आदर्श राज्याबद्दलचे विचार, थॉट्स अबाउट आयडियल स्टेट. जसं की आपण बघितलं की प्लेटोचं जे आदर्शवादी राज्य होतं हे 3 वर्गातून निर्माण झालेलं होतं आणि अरिस्टॉटलचं जे आदर्शवादी राज्य आहे हे व्यवहारवादी आहे. अरिस्टॉटल म्हणतो की संख्या आदर्श राज्यामधली ही ना तर जास्त असली पाहिजे किंवा नाही कमी असली पाहिजे. तो म्हणतो की जसं प्लेटोने म्हटलं होतं की आदर्श राज्याकरिताची जी निश्चित संख्या त्याने केली होती ती आहे 5040. अरिस्टॉटलने अशी कुठलीही संख्या दिलेली नाहीये. नगर राज्यांची जी रचना आहे, अरिस्टॉटलचं असं मत होतं की नगर राज्यांची रचना नगरांची रचना ही समुद्रकिनारी असावी, त्याचं मुख हे पूर्व किंवा पश्चिमेला असावं. तर प्लेटोचं मत होतं की समुद्रकिनारी नगरांची रचना असू नये. अरिस्टॉटल याने आदर्शवादी राज्याची संकल्पना ही अभ्यासपूर्ण आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडलेली आहे. तत्कालीन त्या काळी असलेल्या जवळजवळ 158
संविधानांचा अभ्यास, तुलनात्मक अभ्यास हा एरिस्टॉटल याने त्या काळी केला. तसेच त्याने विश्लेषणात्मक पद्धत सुद्धा वापरली. म्हणजेच राज्य जर समजून घ्यायचं असेल तर त्याच्या प्रत्येक भागाचं विश्लेषण आपल्याला करावं लागेल. जसं की लहानपणी एखादं खेळणं जर आपल्याकडे असेल तर एक उत्सुकता आणि क्युरिओसिटी म्हणून आपण एखादी गाडी असेल तर ती खोलून त्याचा प्रत्येक पार्ट ना पार्ट बघतो की हे चाक का फिरतायत, ही चाबी कशी घुमते. तर तशा प्रकारे प्रत्येक राज्यातील क्षेत्राचं विश्लेषण हे त्याने करण्याची पद्धत मांडलेली आहे. अशा प्रकारे एरिस्टॉटल यावरील आजचा आपला हा भाग संपलेला आहे. खूप खूप धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.